नमस्कार. दिनांक 8 जून. कथेचं शीर्षक आहे जंगमाकडे जेवून तृप्त झालो. स्वामी नामाचा अंगारा घेऊन जे धन मिळाले ते मल्लिकार्जुनाने श्रावण मासात ब्राह्मण भोजनावर खर्च केले. त्यावेळी महाराज अक्कलकोटात राजवाड्यात होते. 7 दिवस झाले तरी महाराज का जेवत नाहीत म्हणून राजाने विनवले. महाराज म्हणाले, बार्शीला जंगमाकडे श्रावण मासाचे ब्राह्मण भोजने चालू आहेत, तेथे जेवून मी तृप्त झालो. राजाने याची पडताळणी केली तेव्हा ते खरे असल्याचे पत्र मल्लिकार्जुनाने राजास दिले. देवाचे अस्तित्व सर्वत्र असतेच खरे, पण विशेष करून ते निष्काम भक्ताकडे असते हे सांगणारी ही लीला आहे. देवाचे ऐश्वर, यश, धर्म सारे वेगळेच असते. इहलोकात तरी कोणीही त्याला त्या बाबतीत भुलवू शकत नाही. मात्र प्रेम आनंदाचा तो लोभी आहे. ते प्रेम निष्काम निरीच्छ असेल तर आधीच चांगले, कारण ईश्वर स्वतः निखळ आनंद आहे. प्रापंचिक माणसे अनंत अपेक्षांनी लडबडलेली असतात. काहीतरी मिळाल्याखेरीज त्यांचे समाधान होत नाही. निखळ आनंदाने त्यांची मने बहरत नाहीत की त्यांची पोटे भरत नाहीत. राजापासून रंकापर्यंत, विद्वानांपासून अडाण्यापर्यंत सारेच याचक भिक्षेकरी असतात. ते सतत हात पसरून मागतच असतात. देवाला ते मुळीच आवडत नाही. साऱ्यांनी लहान मुलाप्रमाणे असावे असे त्याला वाटते. लहान मुलाचे हसणे निरागस, निष्पाप असते. चटकन उमलणारे, टवटवीत असते. त्यांचे रागावणे, रुसणेही निष्कलंक असते. आईकडे पाहतानाही ते माझी आई या मी माझेपणाने पाहत नाही, मी आईचा या सर्वस्वाने ते पाहते. देवाला नेमके हे आणि असे सर्वस्वाने वाहून येणारेच आवडत असतात. देह बुद्धीने तुमचा दास आहे, जीव बुद्धीने तुमचा अंश आहे, ब्रह्म बुद्धीने तुम्ही निस्संदेह आहेस ऐशी माझी निश्चलमती. याप्रमाणे आपली आध्यात्मिक प्रगती होत राहिली तर देव आपलाच असतो, आपल्या जवळ असतो, हे 100% सत्यच आहे. पायात वाहना असताना नमस्कार करावा की ते काढून ठेवून नमस्कार करावा असे तांत्रिक प्रश्न पडलेल्या मल्लिकार्जुनाला महाराजांचा बोध मिळताच तो आमूलाग्र बदलला. त्याला आत्मज्ञान झाले आणि त्याने टिकवलेही. स्वामी नामाचे दिलेल्या भस्म अंगाऱ्याने लोकांना प्रचिती येऊ लागताच त्याच्याकडे पैशाचा ओघ सुरू झाला. तरीही त्याने सिद्ध पुरुषाचा आव आणला नाही की मिळालेल्या पैशाने स्वार्थ धुंद झाला नाही. स्वामी नाम मोठे, बाकी सर्व खोटे, हीच त्याची वृत्ती राहिली. ते पाहूनच महाराज त्याच्याकडे गेले व राहिले. एकाच वेळी ते अक्कलकोटात आणि बार्शीत होते हा काही मोठा चमत्कार नव्हे. ईश्वर स्वरूपच असल्याने त्यांचे अस्तित्व सर्वत्र असणारच. राजवाड्यातील मिष्टांनापेक्षा ते बार्शीच्या जेवणावळीला भुलले यातील भक्त प्रेम अधिक महत्वाचे आहे. धन्यवाद.